नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा 40 आहे, ज्यामध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षार्थींनो आपली टीईटी एक्झाम जे की येत्या 28 जून रोजी होणारी आहे, या परीक्षेसाठी आपण संपूर्ण काही परीक्षेतून अतिशय महत्त्वाचे अतिसंभव प्रश्न या ठिकाणी पाहता होता। जर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओचे अपडेट वगैरे मिळत नसेल मित्रांनो, फटाफट तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की या उर्वरित आपल्या दिवसांमध्ये संपूर्ण काही अतिशय महत्त्वाची जी काही परीक्षेमध्ये येऊ शकतात अशा स्वरूपाचे आपण सर्व काही या ठिकाणी आपण प्रश्न पाहणार आहोत। तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण मराठी व्याकरणावर काही आपण टॉप मोस्ट क्वेश्चन्स आपण पाहणार आहोत। तर व्हिडिओला शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा, कोणताही प्रश्न मिस करू नका। आणि जर तुम्ही या मागील व्हिडिओचे पार्ट पाहिला नसाल तर त्या सर्व व्हिडिओची लिंक तुम्हाला आपल्या चॅनलच्या डॅशबोर्डमध्ये जाऊन मित्रांनो पाहता येणारी असेल। त्यामध्ये प्रत्येक व्हिडिओ अवेलेबल आहे। परीक्षापूर्वी तुम्ही त्यामधला प्रत्येक व्हिडिओ मित्रांनो पाहूनच घ्या, कारण का प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण आयएमपी स्वरूपाचे सर्व प्रश्न आपण कव्हर केलेली आहेत। आता सुरू करू व्हिडिओ आणि पाहू काही महत्त्वपूर्ण प्रश्न। तर यामधला पहा प्रश्न पहिला डोके काय म्हणतो, माधुरी अतिशय हुशार आहे या वाक्याचं अकरण रूपी वाक्य कोणतं? तर अकरण रूपी वाक्य कोणतं असं म्हटलेलं आहे। तर अकरण रूपी वाक्य म्हणजेच काय, तर अकरण रूपीचा अर्थ होतो जे की नकारार्थी। म्हणजे काय, तर माधुरी अतिशय हुशार आहे या वाक्याचा आपल्याला नकारार्थी वाक्यामध्ये जे याला कन्वर्ट करायचं आहे। तर अशा लेवलचे तुम्हाला प्रश्न येतात जेणेकरून तुम्हाला त्याचा अर्थ माहिती नसेल आणि तुम्ही त्यामध्ये कन्फ्यूज होऊन जाणार, त्यामुळे हे लेवल तुम्हाला माहिती असणं अतिशय इम्पॉर्टंट आहे। तर याचं नकारार्थी वाक्य कशा प्रकारे होईल मग, तर माधुरी जे की अतिशय हुशार आहे, तर माधुरी अजिबात मदड जे की नाही या प्रकारे जे आहे थोडक्यामध्ये होणार असेल। तर मदड या शब्दाचा अर्थ काय होतो, तर मदड हा शब्द जे की मतिमंद किंवा ढ यासाठी वापरला जाणारा हा शब्द आहे। तर याचं उत्तर काय होईल, जे की पर्याय नंबर 3। होकारार्थी वाक्याचं नकारार्थी वाक्यात रूपांतर करताना वाक्याचा मूळ अर्थ बदलू नये लागते। या ठिकाणी हुशार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द जे की मदड या ठिकाणी घेतलेला आहे। मदड म्हणजेच मतिमंद किंवा ढ असा होतो, म्हणून अतिशय हुशार आहे म्हणजेच की अजिबात मदड नाही हा पर्याय याचा आपल्याला जे की पर्याय नंबर 3 मध्ये पाहायला मिळतो, म्हणून पर्याय नंबर 3 याचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा प्रश्न दुसरा असा आहे, पुढचा काय म्हणतो पहा, यथा न्याय या सामासिक शब्दाचा योग्य विग्रह कोणता? यथा न्याय तर काय होईल, तर पर्याय नंबर 2 जे की न्यायाप्रमाणे असा जे आहे याचा अर्थ होणारा असेल। यथा न्याय हा अव्यय भाव समासाचं उदाहरण आहे। यामध्ये यथा हा एक संस्कृत उपसर्ग लागला असून त्याचा अर्थ त्याप्रमाणे असा होतो, म्हणून यथा न्याय म्हणजेच की न्यायाप्रमाणे हा याचा योग्य विग्रह आहे। त्यानंतरचा पुढचा प्रश्न असा आहे तिसरा, कृष्णासम पाठी राखा माझा बंधू राया, वरील ओळीतील अलंकार ओळखा। कृष्णासम पाठी राखा माझा बंधू राया तर काय होईल, तर याचं उत्तर होईल पर्याय नंबर 1 जे की उपमा हा जो आहे तो अलंकार होणारा असेल। कशामुळं, जेव्हा दोन वस्तूमधील साम्य दाखवण्यासाठी सम, सारखा, गत, सदृश्य, प्रमाणे यासारखे सम्यवाचक शब्द वापरले जातात तेव्हा उपमा अलंकार हा होतो। येथे भावाला कृष्णाची उपमा देण्यासाठी सम हा शब्द वापरलेला आहे, म्हणून पर्याय नंबर 1 याचं उत्तर होईल। त्यानंतरचा पुढचा चौथा प्रश्न असा आहे, अलीकडे पावसाचे प्रमाण खूप कमी झाल्याने वृक्षारोपण मोहीम राबवली पाहिजे। या वाक्यात अशुद्ध शब्द किती आहेत? तर या वाक्यामध्ये जे की अशुद्ध शब्द सांगायचे आहेत, प्रश्नांचा लेवल तुम्ही पाहत चला, कारण का यानुसारच तुम्हाला परीक्षेमध्ये येतात। तर वाक्यातील अशुद्ध शब्द आणि त्यांचे शुद्ध रूप आपल्याला जे या ठिकाणी ओळखायचे आहेत। तर यामधलं जे सुरुवातीचं वाक्य चुकलं आहे ते म्हणजे की पहिला शब्द अलीकडे हा चुकला आहे, त्यानंतर दुसरा शब्द पावसाचे हे देखील चुकलेला आहे, त्यानंतर प्रमाण हे देखील चुकलेलं आहे, त्यानंतर खूप हे देखील चुकलेलं आहे, त्यानंतर आहे जे की यापैकी मोहीम हे जे आहे ते चुकलेले आहेत। म्हणजे 1 2 3 4 5 जे की या ठिकाणी अशुद्ध शब्द या ठिकाणी आहेत, जे की पर्याय नंबर 2 मध्ये आपल्याला पाहायला मिळतात। तर याच्यामध्ये काय चुका आहेत, तर अलीकडे हे कसं लिहिलं जातं, तर अलीकडेला जे आहे जे की दीर्घ विलांटी दिली जाते। या ठिकाणी काय आहे, तर पहिली विलांटी आहे परंतु दुसरी विलांटी जी आहे अलीकडेला दिली जाते, म्हणजेच काय, तर अलीकडे ह्या प्रकारे जे की लिहिलं जातं, त्यामुळे ते चुकीचं आहे। त्यानंतर पाऊस पावसाचे आहे, तर आपण पाऊस लिहितो का, तर ऊच्या जागी आपण व वापरतो, ह्या प्रकारे लिहितो आपण पावसाचे या प्रकारे लिहितो, किंवा पावसाचा या प्रकारे आपण जे आहे ते लिहितो, म्हणून ह्या ठिकाणी हे देखील चुकीचं आहे। त्यानंतर प्रमाण प्रमाण मध्ये आपण न नळाचं वापरतो का, नाही, आपण हे न वापरतो असं आहे, त्यामुळे या ठिकाणी प्रमाण हे या प्रकारे येणार असेल। त्यानंतर
खूप खूप मध्ये खूपला देखील पहिला उकार या ठिकाणी दिलेला आहे आपल्याला पर्यायामध्ये, जे की या वाक्यामध्ये आपण पहिला उकार वापरतो का, तर नाही. या ठिकाणी आपण दीर्घ म्हणजेच की दुसरा या ठिकाणी वापरतो. या प्रकारे खूप जे आहे ते लिहिलं जातं. त्यानंतर मोहीम, मोहीमला देखील त्याच प्रकारे आहे. मोहीम हा शब्द ह्या प्रकारे लिहिला जातो, ज्याला दीर्घ विलांटी असते बरं काय, ऱ्हस्व नसतं, दीर्घ विलांटी असते. त्यामुळे हे संपूर्ण काही चुकीचे जे की अशुद्ध या ठिकाणी शब्द आहेत, ज्याची संख्या 5 या ठिकाणी आहे, म्हणून पर्याय नंबर 2 याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा पुढचा प्रश्न 5वा, मी विचारले तुम्ही देशावर प्रेम करता म्हणजे काय करता, या वाक्यात किती विरामचिन्हे येतील, या वाक्यामध्ये किती विरामचिन्हे येतील याचं सांगायचं आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 3, जे की 4 विरामचिन्हे येतील. हे वाक्य आपल्याला विरामचिन्हाच्या आधी आपल्याला लिहावं लागेल, मग आपल्याला हे कळणार असेल. तर मी विचारलं, तर मी विचारले म्हणजेच कसं येईल, तर मी विचारले. त्यानंतर इथं काय येणार असेल, जे की या ठिकाणी पहा जे काही आपण ज्याला कॉमा म्हणतो, स्वल्पविराम हा येणारा असेल, कॉमा येईल. पुन्हा त्यानंतर जे काही दुहेरी अवतरण चिन्ह येईल. त्यानंतर मग जे तुम्ही विचारलेलं आहे म्हणजेच काय, तुम्ही देशावर किती प्रेम करता हे त्या ठिकाणी येणार असेल. आणि प्रेम करता म्हणजेच काय, शेवटी हे क्वेश्चन मार्क येणार असेल, कारण का तो प्रश्न विचारत आहे, क्वेश्चन मार्क येईल. मग जे अवतरण चिन्ह आपण सुरुवातीला वापरलं आहे, अवतरण चिन्ह जे की सुरू होण्यासाठी वापरतात ते बंद होण्यासाठी वापरतात, म्हणजेच काय, तर शेवटी या ठिकाणी क्वेश्चन मार्कच्या नंतर जे की अवतरण चिन्ह बंद हे देखील येणार असेल. म्हणजे एकूण किती झाले, सुरुवातीला आपण एक स्वल्पविराम घेतला, पुन्हा एक दुहेरी अवतरण चिन्ह घेतलं, त्यानंतर एक प्रश्न चिन्ह घेतलं आणि त्यानंतर दुहेरी अवतरण चिन्ह बंद घेतलं. म्हणजे एकूण किती विरामचिन्हे वापरले, तर आपण एकूण या ठिकाणी 4 विरामचिन्हे वापरले, म्हणून पर्याय नंबर 3 याचं हे उत्तर येणार असेल मित्रांनो. त्यानंतरचा 6वा प्रश्न आहे पुढील, भाकरी हा शब्द कोणत्या भाषेतून मराठी भाषेत आला आहे, भाकरी. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 3, जे की कानडी भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेला आहे. तर मराठीत आलेले काही प्रमुख शब्द या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो. अण्णा, ताई, काका, गांजर, भाकरी, तूप, विळी, अडकत्ता, खलबत्ता हे शब्द संपूर्ण कानडी भाषेतून आलेले आहेत. म्हणजे की हे परिभाषिक शब्द आहे, तुम्हाला तुमच्या या परीक्षेमध्ये देखील विचारलं जाऊ शकतात. त्यानंतरचा पुढचा प्रश्न असा आहे, यशवंतराव चव्हाण यांचे आत्मचरित्र पुढीलपैकी कोणते आहे ते सांगायचं आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 3, जे की कृष्णा काठ हे जे आहे थोडक्यामध्ये आहे. त्यानंतरचा पुढील प्रश्न, प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या व्यक्तीस तुम्ही कोणते पत्र लिहिणार, यापैकी कोणते पत्र तुम्ही लिहिणार. तर याचं उत्तर जे आहे ते आहे पर्याय नंबर 3, जे की आभार पत्र जे आहे, जे की लिहावं लागेल आपल्याला त्यावेळेस. तर तुम्हाला पत्र त्याचे प्रकार देखील परीक्षेमध्ये येतील मित्रांनो, त्यामुळे तुम्ही ते देखील लक्षात ठेवून घ्या की कोणासाठी कोणता पत्र हे लिहिलं जातं. त्यानंतरचा 9वा प्रश्न, अभंगाच्या ओळी व रचनाकार यांची विसंगत जोडी ओळखा. तर अभंगाची ओळी व रचनाकार यांची विसंगत जोडी, तर याचं जे उत्तर आहे ते आहे पर्याय नंबर 1, जे की निंबा कडूपण देत असे कोण, वृक्षा गोडपण कवन करी, हे संत बहिणाबाई. ही जी जोडी आहे थोडक्यामध्ये, जे की या ठिकाणची विसंगत जोडी आहे. तर विसंगत म्हणजे काय, चुकीची जोडी आहे. तर निंबा कडूपण देत असे कोण, वृक्षा गोडपण कवन करी हा प्रसिद्ध अभंग जे आहे संत तुकाराम महाराज यांचा आहे, तर बहिणाबाईंचा नाही. म्हणून या ठिकाणी पर्याय नंबर 1 ची जोडी ही थोडक्यामध्ये जे की चुकीची आहे मित्रांनो. त्यानंतरचा जो पुढचा प्रश्न आहे, जो की मित्रांनो कवितावरचा आधारित प्रश्न आहे. आपल्याला ही संपूर्ण काही कविता वाचून घ्यावी लागेल, त्यानंतर मग आपण यांची जी आहे अचूक उत्तरे जी काय मित्रांनो आपण देऊ शकतो. तर परीक्षेमध्ये तुम्हाला एक सांगतो, जर तुम्हाला 90+ स्कोर मिळवायचा असेल, तुम्हाला यावेळेसच्या परीक्षेमध्ये जर तुम्हाला पात्रतेचा शेरा लावायचा असेल, तर मित्रांनो जे काही पॅराग्राफ म्हणजे की उतार्यावरचे प्रश्न आणि कवितावरचे प्रश्न असतात, त्यावर तुम्हाला एकही मार्क हा मिस होऊ द्यायचा नसतो. कारण का, जर तुम्ही जर मार्क यावर जर मिस केला तर तुम्ही दुसऱ्यावर मार्क मिळवणं जे की खूप अतिशय कठीण होतं. त्यामुळे जे इंग्लिश ग्रामरचा पॅसेज असो किंवा मराठी व्याकरणाचा पॅसेज असो किंवा हिंदीचा पॅसेज असो, तुम्हाला या पॅसेज आणि कवितावरचे पैकीच्या पैकी गुण घेणं अतिशय इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. तर ही संपूर्ण कविता जी आहे मित्रांनो, जी की मी वाचलेली आहे, तर मी फटाफट याची उत्तरे देईल. तर यामध्ये पहा, हा कवितावर आधारित प्रश्न आहे, देवाने डोळे का मिटले असावेत. तर कविता अनुसार याचं उत्तर आहे पर्याय नंबर 2, जे की झालेली जीविताने पाहून, यामुळे जे आहे देवाने डोळे मिटलेले आहेत. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, कवितेतील प्रेषित या शब्दाचा अर्थ कोणता. प्रेषित या शब्दाचा, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 4, जे की देवदूत असं जे आहे याचा थोडक्यामध्ये जो की अर्थ होतो. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, कवीच्या मते ईश्वरांचा वास कोठे असतो. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 3, जे की प्रेमळ व क्षमाशील व्यक्तीच्या ठाई जे की वास असतो कवीच्या मते. त्यानंतरचा पुढचा प्रश्न,
खालील पर्यायातून समानार्थी शब्दाची विसंगत जोडी ओळखा. तर याची जी आपल्याला विसंगत जोडी ओळखायची आहे तर यापैकी कोणती जोडी होईल? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 1 जे की ललिता आणि कन्या. तर ललिता म्हणजे काय? तर ललिता म्हणजे वेल किंवा वेली असा होतो आणि कन्या म्हणजे मुलगी किंवा सुता असं म्हणतात. त्यामुळे ही समानार्थी शब्दाची जोडी या ठिकाणी आपली चुकीची आहे. तर बाकी सर्व जोड्या या ठिकाणी की बरोबर आहेत मित्रांनो. जर मित्रांनो तुम्ही अजूनही टीईटी एक्झामच्या परिपूर्ण ए टू झेड तयारीसाठी आपली असलेली स्पेशली टेस्ट सिरीजची बॅच जर मित्रांनो तुम्ही एनरोल केला नसाल तर वेळ न वाया घालवता लगेच मित्रांनो व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली ॲपची मित्रांनो लिंक दिली आहे. त्यामधून तुम्ही मित्रांनो आपली संपूर्ण काही स्पेशली टीईटी एक्झाम 2026 साठी असलेली टेस्ट सिरीज बॅच एनरोल करू शकता, ज्यामुळे तुम्हाला परिपूर्ण मित्रांनो ए टू झेड तयारी आपण करून घेतलेली आहे, ज्यामुळे तुम्हाला मार्केटमधलं कोणतंही महागडं कोर्स जॉईन करण्याची गरज पडणार नसेल किंवा मित्रांनो तुम्हाला महागडे बुक्स देखील घेण्याची गरज पडणारी नसेल. यामध्ये तुम्हाला परिपूर्ण नवीनतम आपल्या टीईटी अभ्यासक्रमावर आधारित सर्व टेस्ट मिळणार असतील. त्यामुळे तुम्हाला जो पेपर फॉर्मॅट आहे फुल लेंथ टेस्टचा, ज्यामध्ये तुम्हाला 150 प्रश्न 150 गुणाची परिपूर्ण आपण त्या ठिकाणी तयारी करून घेणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला लेवल वाईज व टॉपिक वाईज संपूर्ण सराव चाचण्या आपण उपलब्ध करून दिल्या आहेत. अचूक उत्तर पत्रिका व सर्व काय आपण त्यामध्ये स्पष्टीकरण तुम्हाला ऍड करून दिलेलं आहे. त्यासोबतच टाइम मॅनेजमेंट अँड अॅक्युरसी ज्यासाठी देखील तुम्हाला परिपूर्ण यामध्ये मदत होणारी आहे. तर परीक्षेपूर्वी जर तुम्हाला आत्मविश्वास वाढवायचा असेल आणि जर तुम्हाला 2025च्या एक्झाम मध्ये काही कमी गुणामुळे तुमचा जर मित्रांनो चान्स हुकला असेल तर मित्रांनो यावेळेची तुमची तयारी ही परफेक्ट असणं अतिशय इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे तुमच्यासाठी आपण ही टेस्ट सिरीजची बॅच रिलीज केलेली आहे. तर ही टेस्ट सिरीज बॅच कोणाकोणासाठी उपयुक्त आहे? तर टीईटीच्या संपूर्ण जे फ्रेशर असतील किंवा ज्यांनी रिसेंटली एक्झाम दिला असेल अशा दोन्ही विद्यार्थ्यांकरता मित्रांनो ही बॅच उपयुक्त आहे. यामध्ये तुम्हाला संपूर्ण काही पीवायक्यूचे जेवढे काही रिपीट झालेले क्वेश्चन आहेत ते देखील आपण ऍड करून दिलेलं आहे. तर ज्यांना ही प्रथम प्रयत्नामध्ये चांगल्या प्रकारे परीक्षा उत्तीर्ण करायची आहे त्यांनी वेळ न वाया घालवता लगेच व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियल ॲपची लिंक दिलेली आहे, त्यावर तुम्ही क्लिक करा. त्यातून मित्रांनो आपली स्पेशल ही टेस्ट सिरीजची बॅच एनरोल करून घ्या आणि चांगल्या उत्तम तयारीला लागा मित्रांनो. तर ज्या कोणी विद्यार्थी मित्रांनी अजूनही आपली स्पेशली टेस्ट सिरीजची बॅच एनरोल केली नसेल तर मित्रांनो तुमच्याकडे शेवटचे आता 8 दिवस बाकी आहेत. या 8 दिवसांमध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे खऱ्याखुऱ्या पेपर पॅटर्नचा जर अभ्यास करायचा असेल, चांगल्या प्रकारे तुम्हाला स्कोर इम्प्रूव्ह करायचा असेल तर मित्रांनो लगेच आपली टेस्ट सिरीजची बॅच एनरोल करून घ्या. आणि त्यामध्ये आपण नव्याने देखील टेस्ट काही ऍड केलेल्या आहेत ज्यामुळे तुमची चांगली उत्तम तयारी होणारी असेल. जरी मित्रांनो तुमचा स्कोर कमी येत असेल, तुम्ही लेट तयारी सुरू केला असाल तरी मित्रांनो तुम्ही आपल्या या टेस्ट सिरीजद्वारे तुमचा बऱ्यापैकी स्कोर हा इम्प्रूव्ह करू शकता आणि चांगल्या उत्तम तयारीला मित्रांनो लागू शकता. तर यामधला प्रश्न पुढचा काय म्हणतो पहा. पुढीलपैकी भिन्न अर्थाचा वाक्यप्रचार कोणता? भिन्न अर्थाचा. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 4 जे की अंगाचा तिळपापड होणे असा जो आहे याचा अर्थ होतो. त्यानंतर पुढील प्रश्न आपला विरुद्धार्थी शब्दांची अयोग्य जोडी कोणती? विरुद्धार्थी शब्दांची. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 2 जे की अवर्त विरुद्ध परावर्त हे जे आहे अयोग्य जोडी आहे. तर आवर्तचा जो योग्य विरुद्धार्थी शब्द आहे अनावर्त असा होतो, परावर्तचा विरुद्धार्थी शब्द प्रवर्त असा होतो. त्यामुळे ही जोडी थोडक्यामध्ये जे की अयोग्य आहे, म्हणून पर्याय नंबर 2 याचं उत्तर होईल. तर पुढील प्रश्न जे की आता उतार्यावरचे आधारित आहेत. हा उतारा आहे मित्रांनो. या उतार्यावरचे तुम्हाला काही प्रश्न जे की सोडवावे लागतात आणि परीक्षेत तुम्हाला देखील एक्झॅक्ट अशा प्रकारचे उतारे परीक्षेमध्ये येतात. तर हे संपूर्ण काही उतार्यावरचे आधारित प्रश्न आहेत जे की प्रश्न क्रमांक 16 पासूनचे 18 पर्यंतचे हे सर्व प्रश्न जे की आपल्याला उतार्यावरचे पाहायला मिळतील. तर हे उतार्यावरचे असल्यामुळे जे मी प्रश्न स्किप करतो आणि पुढील आपले प्रश्न जे की घेतो मित्रांनो. मामाने भाचीस बोलकी बाहुली आणली या वाक्यातील विशेषणाचा प्रकार कोणता? तर कोणताही विशेषणाचा प्रकार आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 4 जे की धातू साधित विशेषण हे जे की होणार असेल. कारण का बोलकी हा शब्द बोल या धातूला की प्रत्यय लागून तयार झालेला आहे आणि तो बाहुली या नामाबद्दल माहिती सांगतो, म्हणून या ठिकाणी हे होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न पुढचा असा आहे जो की 20वा. कर्नल संतोष महाडिक आपल्या तुकडीसह पुढे सरसावले या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा या ठिकाणी सांगायचं आहे. तर या ठिकाणी तुकडीसह हे जे आहे अधोरेखित आहे. तर याचं काय होईल उत्तर? तर पर्याय नंबर जे की 3 शब्दयोगी अव्यय हा होणारा असेल. त्यानंतरचा पुढचा प्रश्न. आम्ही पूर्ण दिवस पाण्यात डुबलो अधोरेखित शब्दाची विभक्ती या ठिकाणी ओळखायची आहे. तर या ठिकाणी पहा. तर याचं उत्तर होईल पर्याय नंबर जे की 2 अधिकरण ही जी आहे थोडक्यामध्ये या ठिकाणी होणारी असेल मित्रांनो. आणि परीक्षेत तुम्हाला अशा प्रकारचे अधोरेखितचे प्रश्न विचारले जाऊ शकतात किंवा कोणत्याही स्वरूपाचे प्रश्न जे की मित्रांनो तुम्हाला विचारले जाऊ शकतात. तर यामध्ये आपण पाहिलं तर या ठिकाणी पाण्यात हे जे आहे या ठिकाणी अंडरलाइनेड आहे, त्यामुळे याचं जे उत्तर होणार असेल जे की पर्याय नंबर मित्रांनो 2 म्हणजे की अधिकरण हे जे आहे ते होणार असेल. तर हे प्रश्न तुम्हाला जे की वारंवार विचारले जाणारेच प्रश्न आहेत, त्यामुळे पर्याय नंबर याचं 2 उत्तर होईल.
त्यानंतरचा प्रश्न 22वा, पुढीलपैकी नपुसंकलिंगी नाम ओळखा यापैकी. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 4 जे की वांगे हे जे आहे नपुसंकलिंगी होणारं असेल. कारण का आपण जेव्हा बोलत असतो बोलते वेळेसच आपल्याला मित्रांनो ते शब्द कोणत्या प्रमाणामध्ये निघत आहे हे आपल्याला कळतं. जसं की आपण फुग्याविषयी बोलायचं झालं, तो फुगा या प्रकारे बोलतो. तो फुगा म्हणजेच काय, तर हे पुलिंग होणार असेल. त्यानंतर धागा किंवा धागे, तो धागा, तो धागे या प्रकारे आपण बोलतो म्हणजे हे पुलिंगच आहे. त्यानंतर सोगे, तो सोगे, तो सोगे पुलिंगच होणार असेल. परंतु आपण वांगेसाठी तो वांगे म्हणतो का, नाही, ते वांगे या प्रकारे जे आपण याचा उच्चार करतो बोलते वेळेस, म्हणून हे नपुसकलिंगी होणार असेल. पर्याय नंबर 4 हे याचं उत्तर होईल. त्यानंतरचा पुढचा प्रश्न असा आहे, आम्हाला उत्कर्षाचा आणि प्रगतीचा मार्ग दिसला या वाक्यातील विधेय भाग ओळखा. तर कोणता होईल, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 1 जे की मार्ग दिसला हे जे आहे या ठिकाणी होणार असेल. त्यानंतरचा पुढील प्रश्न असा आहे, शंकर सावरकरांच्या कचाट्यात गवसू नये म्हणून मी त्याला मदत केली. वरील वाक्याचा प्रकार ओळखा. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 2 जे की मिश्र हे जे की होणार असेल. त्यानंतरचा 25वा प्रश्न, पुढीलपैकी मधुरणे वर्ण कोणता यापैकी. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 2 जे की ळ हे जे आहे ते होणार असेल. ज्या वर्णाचा उच्चार करताना जिभेचा शेंडा टाळूच्या कडक भागाला स्पर्श करतो त्यांना मधुरणे वर्ण असं जे आहे ते म्हणतात. तर यामध्ये ळ आपण म्हणता वेळेस जी आपली जीभ आहे जे की वर लागते त्यामुळे हे जे आहे ते होणार असेल. त्यानंतर पुढील प्रश्न, संधी प्रकारानुसार विसंगत पर्याय कोणता. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 3 जे की दुर्दैव हे जे आहे ते होणारा असेल. त्यानंतर पुढील प्रश्न, पुढीलपैकी अकर्मक कर्तरी प्रयोगाचे वाक्य कोणते. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 1 जे की डोंगरावर हिरवेगार गवत उगवले होते हे जे आहे ते होणार असेल. त्यानंतरचा पुढचा प्रश्न असा आहे, पहा काय म्हणतो, दिलेल्या आकृतीतील मन ओळखून अनुक्रमे दुसऱ्या व 7व्या क्रमांकाच्या अक्षरांनी तयार होणाऱ्या शब्दाच्या समानार्थी शब्द पर्यायातून निवडा. तर समानार्थी शब्द या ठिकाणी जो की निवडायचा आहे. तर काय होतो, तर याचं जे उत्तर आहे ते आहे पर्याय नंबर जो की 3 पोकळ हा जो शब्द आहे थोडक्यामध्ये समानार्थी शब्द जो की निर्माण होतो, म्हणून पर्याय नंबर याचं 3 जे की उत्तर होणार असेल मित्रांनो. त्यानंतर पुढचा प्रश्न, गावावर आलेल्या भीतीदायक संकटाचा गावकऱ्यांनी मिळून सामना केला. अधोरेखित शब्दसमूहासह योग्य अलंकारिक शब्द कोणता. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 1 जे की गडांतर हे जे आहे ते होणार असेल. अचानक आलेले मोठे भीतीदायक संकट किंवा जीव घेणे संकट याला अलंकारिक भाषेत गडांतर म्हणतात. म्हणजेच काय, तर पर्वणी जे की पर्वणी म्हणजे दुर्मिळ संधी आणि हमरी म्हणजे की वाद घालणे या प्रकारे याचा अर्थ आहे. त्यानंतरचा पुढील प्रश्न 30वा, पुढीलपैकी समूहदर्शक शब्दांची योग्य जोडी ओळखा. समूहदर्शकांची, त्याचं उत्तर आहे पर्याय नंबर 3 जे की नाण्यांची चवड. म्हणजे काय, तर नाण्यांची चवड नसून चणक किंवा नाण्यांची चढत अशी असते. तर चवड ही भिकाऱ्याची भाकरीची किंवा उपरण्याची असते, त्यामुळे ही थोडक्यामध्ये अयोग्य जोडी आहे. पर्याय नंबर 3 ची, पर्याय नंबर 3 हे याचं उत्तर होणार असेल. बाकी सर्व जोड्या या ठिकाणी बरोबर आहेत. तर असे मित्रांनो आजच्या व्हिडिओमधले आपले टॉप 30 क्वेश्चन होते जे की आपण या भागामध्ये पाहिलेले आहेत. तर उर्वरित तासांमध्ये आणि उर्वरित दिवसांमध्ये आपण भरपूर साऱ्या प्रश्नांचा सराव करणार आहोत. फक्त तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ज्या विद्यार्थ्यांना आपली स्पेशली टेस्ट सिरीजची बॅच एनरोल करायची आहे त्यांनी लगेचच्या लगेच आपली ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. त्यामध्ये मित्रांनो तुम्ही टेस्ट सिरीजच्या समजावून आपली टीईटीची संपूर्ण काही टेस्ट सिरीज जॉईन करू शकता. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहिती, नवीन प्रश्नांसोबत, नवीन अपडेट सोबत, तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.